आता अयोध्येमध्ये जाणार आहोत। अयोध्येमध्ये शरयू नदीच्या काठावर येणाऱ्या भक्तांसाठी टेंट सिटी उभारली जाते। हायटेक टेंट सिटी साधूंची व्यवस्था करण्यात आलेली आहे। अयोध्येमध्ये हॉटेलची कमतरता भासू शकते आणि त्यामुळे हॉटेलच तयार करण्याचा प्रयत्न या टेंट सिटीच्या मधून करण्यात आला आहे। साधू महंतांसाठी शरयू नदीच्या तीरावरती टेंट सिटी जी आहे ती उभारण्यात येते आणि हॉटेलमधली सुविधा जी आहे ती शरयू नदीच्या काठावरती उभारण्यात आलेल्या टेंट सिटीमध्ये देण्यात येणार आहे। मी आहे सध्या शरयू नदीच्या काठावरती आणि आपण पाहतोय की अशा पद्धतीने ही टेंट सिटी जी आहे ती उभारण्यात येते। जवळपास VIP सारखी रूम जी आहे ती तयार करण्यात आलेली आहे आणि याच रूममध्ये आलेले साधू महंत त्याचबरोबर VIP व्यक्तींना प्रवेश मिळणार आपण पाहतोय की बेड या ठिकाणी लावण्यात आलेला आहे, मॅटिंग या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि हायटेक अशी सुविधा जी आहे ती या रूम मध्ये देण्यात येणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचं वॉशरूम असेल, त्याचबरोबर स्नानगृहाची व्यवस्था असेल। सध्या संपूर्ण शहरामध्ये हॉटेलची व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली होती, मात्र येणारी संख्या लक्षात घेता अधिकचं बुकिंग जे आहे ते होऊ शकतं। त्यामुळं राहण्याची व्यवस्था जी आहे ती थेट कार्यक्रमाच्या ठिकाणीच करण्यात येते आणि आपण पाहतोय की अशा पद्धतीचे टेंट जे आहेत ते उभारण्यात येतात आणि अयोध्येतल्या शरयू नदीच्या काठावरतीच टेंट सिटी जी आहे ती कार्यक्रमाच्या निमित्तानं उभी करण्यात येते। कॅमेरा पर्सन राकेश सोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, अयोध्या।